कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून लंकेंचं आंदोलन बघायला मिळतंय। नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जनआक्रोश आंदोलन केलं जात आहे। 6 तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचं लंकेंनी म्हटलंय। उद्या हजारो लोकांसह जनावरं घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही लंकेंनी दिलाय। कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी खासदार निलेश लंके जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत। सकाळपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, सकाळपासून तुम्ही आंदोलनाला या ठिकाणी बसलेला आहात? जे सगळ्यात महत्त्वाची जी मागणी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव आणि दुधाला सुद्धा हमीभाव मिळाला पाहिजे। त्या मागणीसाठी आम्ही सकाळपासून आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन या ठिकाणी पावन गणपतीचं दर्शन घेतलं। पावन गणपतीचं दर्शन सुद्धा का घेतलं? गणपती या शासनाला पावला पाहिजे आणि शुद्धबुद्धी दिली पाहिजे, कारण शेतकऱ्यांचा तरी हिताचा विचार करा म्हणून आज आम्ही विचारपूर्वक गणपतीचं दर्शन घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। कारण तुम्ही पाहिलं असाल, आम्ही ज्या मागण्यांसाठी आज या ठिकाणी बसलेलो आहे त्या मागण्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या आहे। आपण जर भारत देशामध्ये जर शेतकरी जर सुखी झाला तर भारत देश प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही। आणि भारतामध्ये महाराष्ट्र हा कृषीच्या बाबतीत एकदम अग्रभागी असणारं राज्य म्हणून या महाराष्ट्राकडे पाहिलं जाईल।